पुलाव आणि बिर्याणी कितीही खाल्ली तरी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना मसाले भाताची सर येणार नाही, बरोबर ना? तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीज किचन मराठी। आज आपण मस्त चमचमीत मसाले भात बनवणार आहोत। अगदी लग्न समारंभातील मसाले भाताचा जो मसाल्यांचा फ्लेवर असतो ना, त्याच फ्लेवरचा, परंतु घरगुती पद्धतीने। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सोनालीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर मसाले भात बनवण्यासाठी आपण येथे खूप साऱ्या भाज्या घेतल्या आहेत, तसेच मसाले भातासाठी लागणारे सर्व साहित्यही घेतलेले आहेत। तर त्यामध्ये सर्वात प्रथम 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहे, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 चिरलेला टोमॅटो, 1 वाटी फ्लावर, अर्धा वाटी गाजर, 1 छोटे चिरलेले वांगे, 1 मीडियम साईजच्या बटाट्याच्या फोडी, अर्धा वाटी बीन्स, 1 वाटी चिरलेला कोबी, 1 वाटी भिजवलेली सोयाबीन, अर्धा वाटी हिरवे वाटाणे, तसेच 2 हिरव्या मिरचीचे तुकडे। जास्त तिखट आवडत नसेल तर एकच मिरची घातली तरी चालेल किंवा नाही घातली तरी चालेल, कारण आपण बाकी मसालेही घालणार आहोत। तसेच 1 चमचा बडीशोप, 4-5 काळी मिरी, 4 लवंग, 2 वेलदोडे घेतलेले आहेत, 10-12 लसूण पाकळ्या, अद्रकचे तुकडे, दालचिनी, तेजपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता। तर येथे मी शेंगदाणे घालायचं विसरले, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे आणि आणखी येथे भाज्या ॲड करू शकता। तर आता आपण एका खोलगट भांड्यामध्ये बटाटा, बीन्स, कोबी, गाजर, वांगी तसेच हिरवे वाटाणे घालायचे आणि त्यात भरपूर प्रमाणात पाणी घालायचे। त्यावर मीठ घालून भाज्या पाण्यामध्ये निवळत ठेवायच्या, म्हणजे बटाटा आणि वांगी काळी पडणार नाही। तर भरपूर पाणी घालून ह्या भाज्या बाजूला ठेवायच्या आणि आता मिक्सरचे भांडे घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, पुन्हा सांगते हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहे, नाही घातल्या तरी चालेल, परंतु तेज मसाले भात आवडत असेल तर नक्की घाला। तसेच अद्रक, लसूण, 1 चमचा बडीशोप घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। हे वाटण तयार झाले की लगेचच गॅसवर कुकर ठेवायचा, त्यामध्ये तेल घालायचे। येथे सरसोचे तेल घातलेले आहे, तर तेल धूर निघेपर्यंत चांगले गरम होऊ द्यायचे। धूर निघायला लागला की गॅस बंद करायचा। तेलाचे टेम्परेचर थोडेसे कमी झाले की पुन्हा गॅस ऑन करायचा। त्यात मोहरी घालायची, मोहरी व्यवस्थित तडतडली की मगच जिरे घालायचे। त्यानंतर तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, वेलदोडे, दालचिनी, कढीपत्ता घालायचा आणि कांदा घालून कांदा मिनिटभर परतून घ्यायचा। कांदा थोडा परतला की त्यात हिंग आणि हिरवे मिरचीचे वाटण घालायचे। तसेच काही मसाले घालून घ्यायचे, त्यामध्ये हळद, घरगुती मसाला, काश्मीरी लाल तिखट, धने पावडर, बिर्याणी मसाला, गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करायचे। आता मसाले कोरडे झालेले आहेत तर ते जळू शकतात, तर लगेचच त्यामध्ये टोमॅटो आणि सोयाबीन घालायची, व्यवस्थित परतून घ्यायचे। अर्धा मिनिट परतले की बाकी भाज्यांमधील पाणी निथळून घ्यायचे आणि भाज्या घालायच्या। कुकरमध्ये भाज्या घातल्या की चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। भाज्या व्यवस्थित परतून झाल्या की एखाद्या मिनिटासाठी झाकण ठेवून व्यवस्थित वाफवून घ्यायच्या, म्हणजे मसाले भाज्यांच्या आतपर्यंत जातात। तर 1 मिनिटांनी झाकण काढून व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि 1 ग्लास तांदळासाठी 2 ग्लास गरम पाणी घालायचे आहे। येथे मी सोना मसुरी तांदूळ घेतलेले आहे, त्यामुळे 1 ग्लास तांदळासाठी 2 ग्लास पाणी घालायचं। जर बासमती तांदूळ असेल तर 1 ग्लाससाठी 1.5 ग्लास पाणी घालायचं। व्यवस्थित मिक्स करून पुन्हा झाकण ठेवायचे, पाण्याला छान उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून निथळून ठेवायचे। पाण्याला उकळी आली की तांदूळ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचे। भातामध्ये तेल थोडेसे जास्तच घालावे लागते, परंतु आपण येथे सुरुवातीला कमीच तेल घातलेले आहे।
तेलाची कमी पुरी करण्यासाठी व मसाले भाताचा स्वाद अधिक वाढवण्यासाठी तूप घालायचे, कोथिंबीर घालायची आणि कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे। आता इथे फुल फ्लेमवर 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करून वाफ तयार होऊ द्यायची आहे। वाफ तयार झाली की गॅस बंद करायचा आहे। आता आपण अर्ध्या तासानंतर बघत आहोत। कुकरमधील वाफ पूर्णपणे निघालेली आहे, तर झाकण उघडून बघू। खूप छान असा मसाल्यांचा सुवास घरभर पसरलेला आहे। मस्त भरपूर साऱ्या भाज्यांनी पौष्टिक असा अप्रतिम भन्नाट चवीचा मसाले भात बनवून तयार झालेला आहे। अगदी झटपट तयार होतो, तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मसाले भाताचा आनंद घ्या। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कसा बनवता मसाले भात मला कमेंट करून नक्की कळवा। अशाच नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सोनालीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। थँक्स फॉर वॉचिंग।